आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। सत कबीर साहेबजी यांची कृपा। बंदीछोड सद्गुरु रामपालजी महाराज की जय। यजुर्वेद अध्याय 8 मंत्र 13 मध्ये प्रमाण आहे की पूर्ण परमात्मा पापीपेक्षाही पापी व्यक्तींच्या देखील संपूर्ण पापांचा नाश करून भयंकर रोगांपासून सुद्धा त्यांना मुक्त करतात। याचे मी जिवंत उदाहरण आहे। मी केशव मैनाली, वडील श्री इंद्रप्रसाद मैनाली, गाव विकास समिती हरिओन, जिल्हा सरलाही, नेपाल येथील निवासी असून सध्या वर्तमानात काठमांडू व्हॅली जवळील भक्तपूर येथे घर बांधून राहत आहे। मी चुरे भावर नेपाल नावाच्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष व पूर्व सभासद आहे। माझा मोबाईल नंबर +009779841892583 आहे। माझ्यावर सद्गुरु रामपालजी महाराज यांनी चमत्कारी कृपा करून मला आणि माझ्या कुटुंबाच्या संपूर्ण दुःखांचा नाश करून सुखी बनवले आहे। जगाच्या दृष्टीने मी एक सुखी आणि सन्मानित जीवन जगत होतो, परंतु मी आपल्या आजारांमुळे अतिशय दुःखी होतो। मी मागील 20 वर्षांपासून रक्ती मूळव्याधीने बेजार होतो आणि शौच करताना अतिशय पीडा सहन करावी लागत असे। त्याच सोबत 8 वर्षांपासून क्रोनिक ब्रॉन्कायटिसने दमा पीडित होतो। राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे अनेक लोकांना भेटावे लागायचे आणि नेहमी तोंडावर रुमाल किंवा हात ठेवून बोलावे लागायचे। मी आपल्या रोगांच्या उपचारासाठी उत्तमोत्तम डॉक्टरांना दाखवले, परंतु काहीही फायदा झाला नाही। उलट मी धर्माच्या नावाखाली अज्ञानी संतांच्या नादी लागून आपल्या जीवनाची 62 वर्षे वाया घालवली होती। मला या गोष्टी सद्गुरु रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेतल्यानंतर माहीत पडल्या। नेपाळचा संसद सभासद असल्यामुळे सरकारी खर्चाने मी जगातील कोणत्याही डॉक्टरकडून माझ्या रोगावर उपचार करवून घेऊ शकलो असतो, परंतु नेपाळच्या वैद्यकीय मंडळाने त्यासाठी शिफारस केली नाही, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार माझा रोग असाध्य होता आणि कोणीही डॉक्टर मला बरा करू शकला नसता। आता तर मला असे वाटत होते की जिवंत असेपर्यंत दुःख भोगावे लागणार आणि औषधे नेहमी खात राहावे लागणार। एक दिवस मी शोकमग्न बसलो होतो। मला माझ्या मित्राने भक्त भोलादासने, जो अनेक वर्षे सद्गुरु रामपालजी महाराज यांचा शिष्य होता, माझे दुःख ऐकून सद्गुरुजींचा उपदेश घेतल्यास आपल्या दुःखांचा अवश्य नाश होईल असे म्हणून विश्वास दिला। मी अनेक कथित मोठमोठ्या संतांच्या संगतीत राहून कंटाळलो होतो। त्या मित्राची वाणी माझ्यासाठी अंधारातील एका दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे माझ्या मनाला भावली। मी तिसऱ्याच दिवशी सतलोक आश्रम, चंदीगड रोड, बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणा, भारत करता निघालो। तसेच आपल्या पत्नीलाही सोबत नेलं, कारण गुडघ्याची हाडे झिजण्याच्या आजारामुळे ती देखील त्रस्त होती आणि तिच्या डोळ्यात काचबिंदू नामक एक असाध्य रोग होता। सोबत माझ्या लहान मुलाच्या पत्नीला सुद्धा आणले। मला रस्त्यात सतलोक आश्रमात जाणारे नेपाळमधील अनेक भक्तजन भेटले। अशा प्रकारे कोणताही त्रास न होता सतलोक आश्रमात पोहोचलो। संत महंतांच्या स्वार्थाची मला जाणीव होती। तसेच मी सद्गुरु रामपालजी महाराजांचे कुठलेही पुस्तक वाचले किंवा प्रवचन ऐकले नव्हते, फक्त कोणी सांगितले म्हणूनच आलो होतो। त्यामुळे आल्याबरोबर नामोपदेश घेण्यास राजी नव्हतो। माझ्या भाग्याने माझे येणे पण सत्संग समागमाच्या वेळीच झाले आणि मला सद्गुरुदेवांचा सत्संग श्रवण करण्यास मिळाला, जिथे मला माहीत झाले की या जगातील सर्व धर्मगुरू, सर्व पंडित, सर्व पुरोहित आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माच्या नावाखाली लोकांना कालच्या जाळ्यात अडकवून आम्हा भोळ्या भाबड्या आत्म्यांना नरकात पाठवण्याचा उद्योग करत होते। तो ना तर कधी परमात्म्यांना भेटला आहे किंवा नाही त्यांना परमेश्वरांच्या सत्यभक्तीचे ज्ञान आहे, आणि हे काम ते काही थोड्या रुपयांसाठी आणि केवळ समाजात सन्मान प्राप्त करण्यासाठी करत आहेत। परंतु तरी सुद्धा मी दीक्षा घेण्यास राजी झालो नाही। मात्र माझी पत्नी त्वरित नामदीक्षेसाठी राजी झाली, कारण नामदीक्षा घेतल्याशिवाय गुरुदर्शन आणि गुरूंचा आशीर्वाद मिळणे असंभव होते। हा कदाचित माझ्यावर राजकीय रंगत शिल्लक होता की मी सहसा कोणावरही विश्वास ठेवत नसायचो। तरी सुद्धा आपसात सल्लामसलत करून आम्ही तिघांनी तारीख 2 मे 2012 रोजी दीक्षा घेतली आहे आणि गुरुजींच्या दर्शनासाठी गेलो। तिथे दयासागर आमच्यावर कृपादृष्टी करण्यासाठी जणू उभेच होते।
मी त्यांना जसे आपल्या रोगांबाबत सांगितले तेव्हा सद्गुरुदेवजी म्हणाले, सगळे ठीक होईल असा आशीर्वाद माझ्या डोक्यावर हात ठेवून दिला आणि जणू माझ्या बाबतीत चमत्कार झाला. सकाळी शौचाला गेल्यावर शौचालयात रक्त पडले आणि त्यानंतर मूळव्याध जणू संपलीच. 2 दिवस आश्रमात राहिल्यानंतर क्रोनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा जवळपास 80% बरा झाला होता, जो आता पूर्ण बरा झाला आहे. केवळ 1-2 महिन्याने एकदा कधीतरी खोकला येतो. पत्नीचा गुडघ्याचा रोग सुद्धा बरा झाला. काठमांडूला आल्यावर काठमांडूच्या त्याच रुग्णालयात तिच्या डोळ्यांची पुन्हा तपासणी केली. डॉक्टर सुद्धा हे पाहून आश्चर्यचकित झाले की त्यांच्या डोळ्यात काचबिंदू नामक रोगाची कोणतीही लक्षणे नाहीत. माझ्या रोगमुक्तीचा चमत्कार कुटुंब, नातेवाईक आणि शेजारी पाजाऱ्यांमध्ये चहूकडे पसरला. माझ्या कुटुंबातील अन्य सदस्य सुद्धा कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होते. जसे माझे मोठे भाऊ जे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचे संपूर्ण शरीर सुजायचे. माझ्या मुलीला मासिक पाळीच्या समयी पोटात तीव्र वेदना होत असायच्या. माझी दुसरी मुलगी जी व्यवसायाने वकील आहे, सायटिका आणि घशाची हाडे घासण्याच्या त्रासाने मुडदूसने जीवनात निराश झाली होती आणि माझ्या बहिणीचा पती जलबिंदू रोगाने पीडित होता. सगळेच माझ्यावरील गुरुदेवांच्या कृपेमुळे खूपच प्रभावित झाले. तोपर्यंत मी आश्रमाच्या नियम आणि भक्तिभावाशी थोडाफार परिचित झालो होतो. मी सर्वांना ज्ञानगंगा पुस्तक व्यवस्थित वाचण्यासाठी प्रेरित केले. पुढल्या वेळेस आश्रमात यायला लागलो तेव्हा सर्वांना सोबत घेतले. त्यांना दीक्षा घेण्याबाबत कोणताही संभ्रम नव्हता. सर्वांनी नामोपदेश घेतला आणि विश्वासाने भक्ती केली. आज सगळेच रोगमुक्त होऊन सुखी जीवन जगत आहोत. सद्गुरू रामपालजी महाराज पूर्ण परमात्मा यांचे प्रतिरूप नाहीत, ते पूर्ण परमात्माच आहेत, जे स्वतःला लपवून ठेवत आहेत आणि स्वतःला पूर्ण परमात्मा यांचे दास म्हणवतात. तसेच धर्तीवरील अडकलेल्या जीवांना बंधनमुक्त करून सतलोकात घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आपल्या सद्ग्रंथात प्रमाण आहे की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील तेव्हा तारणहार संत जगाला तारण्यासाठी पृथ्वीवर येतील. कबीर 5000 अरो 505 जब कलियुग बीत जाए, महापुरुष फरमान तब जग तारण को आए. सर्व प्रेमी भक्तांनो, वेळ आली आहे. पूर्ण संत सुद्धा आले आहेत आणि ज्ञान अमृताचा वर्षाव करत आहेत. वर्तमानातील सगळ्या नकली संत महंतरूपी ठगांपासून बचाव करा आणि लवकरात लवकर सद्गुरूंच्या चरणी या. निःशुल्क नामोपदेश घेऊन आपले कल्याण करवून घ्या आणि पूर्ण मोक्ष प्राप्त करा. सतसाहेब. केशवप्रसाद मैनाली दास, काठमांडू, नेपाल. मोबाईल क्रमांक +0097798418925893. ही फोटोकॉपी सत्यार्थ प्रकाशच्या भूमिकेसंबंधित विवरणाची आहे, जी आपण याच पुस्तकात पाहू शकता. शंका समाधान. 1. ज्या काही विरोधी व्यक्ती महर्षी दयानंदचा खोटा महिमा ऐकवून आणि त्यांच्याद्वारे रचित पुस्तक सत्यार्थ प्रकाशच्या प्रती विकून उदरनिर्वाह करत होते, ते म्हणतात की ज्ञानगंगा पुस्तकामध्ये शास्त्रार्थ विषय नावाच्या अध्यायात लिहिले आहे की महर्षी दयानंद सन 1882 शके 1939 पर्यंत संस्कृतमध्ये भाषण देत होते. हे योग्य नाही, कारण सत्यार्थ प्रकाशच्या भूमिकेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की सन 1874 शके 1931 मध्ये ज्यावेळी सत्यार्थ प्रकाश पहिल्यांदा लिहिले होते त्यापूर्वी संस्कृतमध्ये भाषण देत होते, नंतर हिंदी भाषा जाणून घेतली. शंका समाधान. वरील सत्यप्रतीमध्ये सत्यार्थ प्रकाशच्या संबंधित विवरण आहे, ज्यात महर्षी दयानंदने स्पष्ट केले आहे की जेव्हा सत्यार्थ प्रकाश लिहिले गेले त्यावेळी मला हिंदी भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. आता शके 1939 सन 1882 मध्ये उदयपूरमध्ये महाराणाजी यांचे उदयपूर भाद्रपद शके 1939 सन 1882 दुसऱ्यांदा छापले. तोपर्यंत महर्षीजींना हिंदी भाषेचे विशेष ज्ञान नव्हते. सन 1882 मध्ये विशेष ज्ञान मिळाल्यानंतर सत्यार्थ प्रकाश शुद्ध करून छापले. यावरूनही सिद्ध होते की महर्षी दयानंदजी सन 1882 शके 1939 पर्यंतही संस्कृतमध्येच शास्त्रार्थ करत असायचे. दुसरे कारण हे आहे की जेव्हा 2 विद्वान चर्चा करत होते तेव्हा ती संस्कृत भाषेत करत होते, कारण सर्व शास्त्र संस्कृत भाषेतच लिहिलेले होते.
महर्षी दयानंद त्याचा हिंदी अनुवाद करूच शकत नव्हते, कारण सन 1882 शके 1939 पर्यंत महर्षी दयानंद यांना हिंदी भाषेचे विशेष ज्ञान नव्हते, याचा ते स्वतः स्वीकार करतात. सन 1883 शके 1940 मध्ये महर्षी दयानंद यांचा मृत्यू झाला. यावरून हे सिद्ध होते की महर्षी दयानंद सन 1882 शके 1939 पर्यंत संस्कृत भाषेतच शास्त्रार्थ करत होते आणि त्यांच्या जय पराजय याचा निर्णय ज्यांना संस्कृत भाषा येत नव्हती ते श्रोते करत होते. त्यामुळे दयानंद सारख्या व्यक्तींना महर्षी म्हटले जात होते. महर्षी दयानंद आणि कृष्णानंद यांच्यात शास्त्रार्थ व्हायचा तेव्हा कृष्णानंद यांचा पक्ष दृढ होता. त्यामध्ये कृष्णानंद यांनी श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 7 चे प्रमाण देऊन परमात्मा साकार आहेत हे सिद्ध केले होते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत या श्लोकाचा गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित झालेल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये पुढील प्रमाणे अर्थ लिहिला आहे. हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हाच मी माझ्या रूपाची रचना करतो, म्हणजे साकार रूपामध्ये लोकांसमोर प्रकट होतो. लक्षात घ्या, महर्षी दयानंदद्वारे विषय बदलून संस्कृत भाषेत बोलल्यामुळे संस्कृत भाषा न येणाऱ्या श्रोत्यांनी आपल्या हसण्याने वेद ज्ञानहीन महर्षी दयानंदला विजयी घोषित केले होते. महर्षी दयानंद तर असा विजयी झाला होता जसा एका जमीनदाराचा मुलगा इयत्ता 7वी मध्ये शिकत होता. उर्वरित वर्णन याच पुस्तकाच्या जमीनदाराचा मुलगा या विषयात ऐकू शकता.